Make a round, half circle. Be careful. ओके, व्हेरी नाईस. तुम्हाला आज इकडं आल्यानंतर असं पहिल्यांदा प्रश्न पडला असेल ना की आपण इथं का आलोय, इतक्या लांब आपल्याला आणण्याचं काय कारण आहे. म्हणजे आपल्याला पेरेंट्सनी स्कूलमध्ये का पाठवलंय टू हॅव एन एज्युकेशन. मग एज्युकेशन न घेता आपल्याला इथं आणून टाइमपास का लावलाय असं कोणाला तरी प्रश्न पडला असेल ना, वाटलं असेल. नाही कोणाला वाटलं. व्हेरी नाईस. आपण आता सांगूया म्हणजे आपण इकडं का आलोय आणि ह्याच्या मागची कारणं काय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पोल्युशन रेट आपल्याकडं काय आहे. गाड्या जास्त झाल्यात, गाड्या जास्त झाल्या त्यामुळं काय जास्त झालंय, पोल्युशन जास्त झालंय. पोल्युशन कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, झाडं लावावी लागणार आहेत. लावलेली झाडं जगवायची असतील तर काय करावं लागणार आहे, एक्झॅक्टली. आणि पाणी घालायसाठी आपण आज इथं आलोय. नाव यू विल हॅव एन क्वेश्चन की इथं का. याचं कारण आपलं सिटीचा एरिया तेवढाच आहे, पॉप्युलेशन वाढत चालली आहे. वाढत्या पॉप्युलेशनला घरं पाहिजेत आणि त्या घरांमध्ये राहणाऱ्या माणसांना म्हणजे आपल्या सगळ्यांना काय पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. ऑक्सिजनचा सगळ्यात मोठा सोर्स कुठला आहे, झाडं. मग या पठारावर जर आपण झाडं लावली, इथं आम्ही ऑलरेडी झाडं लावलेली आहेत, या झाडांना आता जगवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आमच्या पूर्वजांनी झाडं लावली होती, त्या झाडांचं ऑक्सिजन आम्ही घेतलं आणि आम्ही जगलो. आता आपल्याला पुढच्या फ्युचरसाठी जर काही करायचं असेल तर काय करायचं, इथं लावलेली झाडं आपल्याला जगवायची आहेत. आणि ती जगवायची कशी, तर इथं खाली पाण्याची टाकी आहे, त्याच्यातनं पाणी घ्यायचं कॅनमध्ये आणि तिकडच्या झाडांना घालायचं. आता तुम्ही म्हणाल हे एका दिवसात सगळी क्रांती होणार आहे का. आज एक दिवस आपण केलं, उद्यापासून कोण करणार आहे. तर देर आर पीपल हू कम फ्रिक्वेंटली आणि ते हे काम करतात. आता तुम्ही टेक होम मेसेज काय आहे, तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तर दोन गोष्टी करायच्या. एक, कोणीही झाड तोडत असेल तर तुम्ही त्यांना तिथं अडवायचं की हे झाड आम्हाला ऑक्सिजन देतं, हे झाड तोडायचं नाही, हे एक. आणि दुसरं, तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय तिथं तुम्हाला रोड साईडला कुठलंही झाड दिसलं तर त्या झाडाला तुमचं तुम्ही जगवायची जबाबदारी घ्या. अगदी तुमचे जेवढे क्लासेस आलेले त्या प्रत्येक क्लासमधल्या 2-2 स्टुडंट्सनी, एक मुलगा एक मुलगी, असं जर तुम्ही 2-2 झाडं तुमच्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये जरी लावली आणि त्याची जबाबदारी घेतली तरी यू विल रिअलाइज की झाड मोठं होत असताना आपल्याला त्याचा आनंद कसा मिळतो. ते झाड बघा, झाडाचं तुम्ही पान तोडलं तरी ते तुम्हाला सावली देणार आहे, ते ऑक्सिजन देणार आहे. सो झाडाकडून आपण काय शिकायचं, आपण देत राहिलं पाहिजे. आपल्याला रिटर्नमध्ये काय मिळो अदरवाईज न मिळो. ओके. सो इथून पुढं घरी गेल्यानंतर कोणालाही झाड तोडायला द्यायचं नाही आणि रस्त्याच्या कडेला जी आपल्याला झाडं दिसतील त्या झाडांचं काय करायचंय, काळजी घ्यायची. आणि हे सगळं आपण कशासाठी करतोय, आपल्या फ्युचरसाठी, आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळावा. पोल्युशनचा जो काही रेट वाढलेला आहे ते पोल्युशन ॲब्सॉर्ब करायचं काम कोण करतंय, तर ही झाडं करतायत. त्यामुळं जिथं कुठं आपण जाऊ, फॉर एनी टूर ट्रॅव्हल एनिथिंग, आपल्याला झाडं वाचवायची आहेत, आपल्याला झाडं जगवायची आहेत. आणि हे प्रत्येकानं आपापल्या घरात आपापल्या पेरेंट्सला सांगायचं आहे. इथं किमान 10 स्टुडंट्स असे आहेत ज्यांचे पेरेंट्स मला ओळखतात, मला आज त्यांचे फोन आले पाहिजे की प्रगती तू जे सांगितलंस ते मला घरात कळलंय. नाहीतर मी तुमच्या क्लास टीचरला सांगणार मॅम इकडं आणलं पण मुलांचा उपयोग नाही झाला, मुलांनी घरात सांगितलेलं नाही. ओके. सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये हे जाऊन एक्सप्लेन करायचं आहे झाडं का गरजेची आहे आणि आपल्याला ती का जगवायची आहे. समथिंग अबाउट द अजिंक्यतारा इज अ व्हेरी गुड व्हॉट यू कॉल्ड. Today you have organized a trip to visit Ajinkya Fort, and this is just a part of that entire trip. And all you know, Ajinkya Fort was very well established even before Shivaji Maharaj started his war against Mughal Empire. So there was a Maurya dynasty which had constructed this fort, and the most important thing and the most important aspect of this fort is this was the last capital of Maratha Empire. Shivaji Maharaj started his campaign, took
control entire India and establish India as a good country. So the end was done by Shahu Maharaj. Shahu Maharaj was son of Sambhaji Maharaj. Sambhaji Maharaj was son of Shivaji Maharaj. So Shahu Maharaj was coronated and established himself as a king on Ajinkya Tara, and from here he used to control entire India. Now you all know about Pune, and who was sitting in Pune? Peshwa. But Peshwa was a leader, a warrior, or what we call an administrative officer and his military general. So he was sitting in Pune for his military campaign, but he was controlled by Shahu Maharaj from Ajinkya Tara.